कॅन्सलेशन नोटीस आल्यानंतर उबर अकाउंट होतात परमनंट ब्लॉक. काय आहे ती कॅन्सलेशन नोटीस मी तुम्हाला दाखवतो. या नोटीसला इग्नोर करू नका. आता ही नोटीस 3 वेळा येते. आल्यानंतर काय करायचं त्याआधी मी तुम्हाला ही नोटीस काय येते ते सांगतो. कारण कोणता तरी कस्टमर तुमच्या विरोधात कंप्लेंट दिलेली असते म्हणून अशी कॅन्सलेशनची नोटीस येते. यात मी तुम्हाला स्पष्ट कारण सांगत नाही, कारण जे काही लोक आहेत जे उबर अकाउंट ब्लॉक करण्यासाठी बसलेले आहेत त्या अशा लोकांना किंवा नवीन शिकणाऱ्या लोकांना हे कारण सांगून ID ब्लॉक करण्यासाठी ते कारण मिळतं, म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाही. आत्ता मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन असल्यामुळं काही लोक ओला सेटअप, उबर सेटअप वापरतात. तर यामध्ये पण इतकं कॉम्पिटिशन झालं आहे की लोक आत्ता गाड्या कमी करण्याचं डोक्यात घेतलेले आहेत. काही नीच प्रवृत्तीचे लोक असे असतात की आपला धंदा चालत नाही म्हणून दुसऱ्याचा धंदा बंद करायचा असं त्यांच्या डोक्यात चालतं. तर ते लोक काय करतात मी तुम्हाला हे पूर्णपणे क्लिअर दाखवणार आहे. मी 23 मार्च 2025ला पुण्यावरून एअरपोर्टची ट्रिप घेतली आणि एअरपोर्टला ड्रॉप केल्यानंतर मरोल बागमध्ये मी पुणेची रिटर्न ट्रिप घेण्यासाठी थांबलेलो होतो. मी जवळपास रात्री 11 वाजले होते. त्यावेळेस मला ही ट्रिप आली होती. मी उचलली, त्या कस्टमरने लगेच कॅन्सल केली. कस्टमर म्हणजे तो कस्टमर नव्हता तर एक गाडीवाला होता आणि त्याचा तो सेटअप मारला होता आणि तो चेक करण्यासाठी ही ट्रिप टाकली होती. तर ही ट्रिप टाकल्यानंतर तो लगेचच कॅन्सल केला आणि परत दुसरी मला थोड्या वेळानंतर ट्रिप आली, ते मी तुम्हाला दाखवतो पुढं. आता हा जो ट्रिप टाकणारा होता, मुंबईचा गाडीवाला ड्रायव्हर होता, तो ट्रिप टाकायचा, मी उचलली की परत बघायचा आणि कॅन्सल करायचा, ट्रिप टाकायचा, उचलली की बघायचा आणि कॅन्सल करायचा. अशा मला 3 ट्रिप आल्यात. मी ते तुम्हाला दाखवतो आत्ता स्क्रीनशॉट. आत्ता जी ही ट्रिप दिसत आहे स्क्रीनवर ती 23 मार्च 2025 रात्री 11:02 ही ट्रिप उचलली होती आणि कॅन्सल झाली. त्यानंतर दुसरी ट्रिप आहे 11:56 ही बघा. त्यानंतरची सिडान इंटरसिटी सेम पिकअप लोकेशन मिलिटरी रोड, मरोल, अंधेरी ईस्ट, तिथून पिकअप होता. ती ट्रिप 11:56 आली होती. ही तिसरी ट्रिप जी आहे 12:02 AM. तारीख बघा 23 मार्च रविवार होता. 12:02 तीच तारीख दाखवते, कारण 4 ते 4 हे उबरचा टाईम आहे. त्यानंतर 4च्या नंतर हा 24 तारीख दाखवतो. 4च्या आधी हे 23मध्येच ट्रिप दाखवत आहे. आता ह्या 3 ट्रिप त्या एका ड्रायव्हरने टाकल्या आणि कॅन्सल केल्या. त्यानंतर त्यांनी काय केलं, माझा अकाउंट परमनंट ब्लॉक करण्यासाठी त्यांनी कस्टमर केअरला फोन केला आणि त्यांना रिझन सांगितलं की मी ट्रिप कॅन्सल करून चल आणि मला एक्स्ट्रा पैसे दे, असं त्यांनी रिझन सांगितलं आणि कंप्लेंट टाकली. त्यामुळं मला उबरची जी गाईडलाईन पॉलिसी आहे ती ब्रेक होते आणि म्हणून त्यांनी मला उबरने कॅन्सलेशनची नोटीस पाठवली. आता ही जर नोटीस 3 वेळा आली तर मग परमनंट ब्लॉक होतं. तर माझं सगळ्यांना सांगणं एकच आहे की तुम्ही तुमची प्रोफाईल चेक करत राहा. अशा जर ट्रिप कॅन्सल होत असतील त्यानंतर तुम्हाला ही नोटीस येणं साहजिक आहे. पण काही लोकांना असं वाटत असेल की मी खरंच एक्स्ट्रा कॅश मागतो होतो किंवा ट्रिप कॅन्सल करून मारण्याचा प्रयत्न केला असेल असं वाटत असेल तर हा स्क्रीनशॉट बघा. त्याच दिवशी सकाळी 24 तारखेला 7:30 वाजता मुंबईवरून पुण्याला ट्रिप घेऊन आलो आहे. तर असं मी कॅन्सल करून कधीच मारत नाही, कारण ते आत्ता मार्केटमध्ये खूप असे लोक आहेत की त्यांचं परमनंट ब्लॉक झालेलं आहे हे मला माहीत होतं आणि आपण हे करत नाही कधी असं. तर आता मी तुम्हाला सांगतो की अशी जर नोटीस आली तर तुम्ही काय करायचं. तुम्ही कस्टमर केअरला फोन करायचा, उबर सपोर्टमध्ये जायचं, सेफ्टीमध्ये जाऊन कॉल करायचा, 2 दाबायचं, त्यानंतरचं ऑप्शन आहे 5 दाबायचं आणि कॉल करून कस्टमरला सांगायचं आणि त्यानंतर 5 दाबायचं आणि कॉल करायचा. कस्टमर केअरला सांगायचं की ही जी कॅन्सलेशन नोटीस आली आहे ती चुकीची आहे आणि अशा व्यक्तींना असा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून त्यांना सांगायचं क्लिअर.
म्हणजे त्या नोटीसच्या अगेन्स्ट तुम्ही जेव्हा कंप्लेंट द्याल किंवा फीडबॅक द्याल तर हे परमनंट ब्लॉक होण्यापासून तुम्ही वाचाल, नाहीतर अकाउंट तुमचं परमनंट ब्लॉक होऊ शकतं. काही जणांना असा प्रश्न पडला असेल की ही नोटीस कुठे येते. तर ही नोटीस येते मित्रांनो, तुमचं प्रोफाईल उघडा. प्रोफाईल उघडल्यानंतर ही कॅन्सलेशन नोटीस जशी दिसते तशी तुम्हाला नोटीस दिसेल. आणि जर अशी नोटीस दिसली तर लगेच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फोन करायचा. त्या नोटीसबद्दल त्यांना सांगायचं आणि फीडबॅक द्यायचा, मी असं काहीही केलेलं नाही म्हणून. त्यानंतर तुमचं अकाउंट ब्लॉक होण्यापासून वाचतं. आणि ज्यांचं अकाउंट बंद झाले त्याबद्दल आपल्याला खरंच काही माहिती नाही. तर ज्यांचं अकाउंट ब्लॉक झाले त्यांनी मला कॉन्टॅक्ट नंबर काही मागू नका, कारण माझ्याकडं कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर नाही. जर कोणाला भेटला तर मला तुम्हीच सांगा. आणि अशा फेक बुकिंगपासून सावध राहा आणि बुकिंग पडली तर प्रोफाईल चेक करून नोटीस चेक करा.